बोलते तुम्ही ते हे खाली घ्या ना मान कुणाला पहिला दादा, हे खाली घ्या. मला पाहुण्यांना मान असंही म्हणता येत नाही. कारण ते पाहुणे नाही. दादा आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अरे हो हे आतापर्यंत त्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काँग्रेस भवनला आलात, महाविकास आघाडीच्या बैठका घेतलात, आज या पक्षात काल प्रवेश केला, आज काँग्रेसचे सदस्य म्हणून काँग्रेस भवनला आलायत. काय भावना आहेत? त्यांनी घरात आणि मनात स्वागत केलंय का? निश्चित स्वागत केलेलं आहे. याच्या अगोदर काँग्रेस भवनमध्ये खूप वेळा येणं झालं. तिथे येत असताना वेगवेगळ्या औपचारिकता होत्या. तिथे येत असताना दडपण नव्हतं, पण त्या ठिकाणी या ठिकाणी आपण काहीतरी निरोप घेऊन आलोय किंवा काहीतरी निरोप घेऊन जातो अशा प्रकारची एक भावना होती. आज मात्र या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा सच्चा एक छोटा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. कुठल्या प्रकारचं मनावर दडपण नाही, कुठल्या प्रकारचं ओझं नाही. एक नक्की नका या मनाची दिशा, आयुष्याची दिशा आहे की आपण या काँग्रेस भवनमध्ये पाऊल ठेवत असताना कधीतरी या नका वास्तूमध्ये महात्मा गांधी येऊन गेलेले आहेत. या ठिकाणी गांधी परिवारातला प्रत्येक सदस्य या वास्तूमध्ये येऊन गेलेला आहे. ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि स्वातंत्र्य टिकून ठेवण्याकरता ज्यांनी गोळ्या झेलल्या, आपल्या आयुष्याचं बलिदान केलं, ते या वास्तूमध्ये येऊन गेले. त्याच्यामुळे इथे येत असताना या पक्षाबरोबर काल सहभागी झालोय. याच पक्षाबरोबर आपल्या आयुष्याचा, समाजकारणाचा आणि राजकारणाचा शेवटचा दिवस व्यतीत करायचा हा एकूणच ध्येय घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्यांनी आणि राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या वरिष्ठांनी मला स्वीकारलंय. मनापासून या ठिकाणी आपुलकीने स्वागत केलं, त्याबद्दल सुद्धा त्यांच्या मनापासून आभार मानतो. दादा, ज्या कारणासाठी तुम्ही राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला होता, अजित पवारांसोबत युती थांबला असतात तर हा निर्णय घ्यावं लागला नसंच नाही वाटत? काही निर्णय हे माझ्या इफ अँड बटवर होत नाहीत. माझ्या मनासारखं झालं तर असं, माझ्या मनासारखं झालं तर तसं होत नाही. आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, नेहरू गांधीजींच्या विचाराची विचारधारा जेव्हा म्हणतो, त्यावेळेस मात्र या ठिकाणी जर तरला फार नका शक्यता न ठेवता या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात. त्याप्रमाणे मी निर्णय घेतला. संविधानावर प्रेम करणारे मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे तो निर्णय घेत असताना काँग्रेसमध्येच जायचं हा निर्णय ठरलेला होता. त्या निर्णयाप्रमाणे आज इथं आल्यानंतर समोर काय झालंय याच्यावर फार काय त्या ठिकाणी चर्चा किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नका पश्चाताप किंवा कुठल्या प्रकारच्या दुःखाची भावना न बाळगता मी काँग्रेसमध्ये आलेलो आहे. समोरच्या पक्षाने